ग्राफच्या अगोदर आपल्याला पॉइंट प्लॉट करता येतात का ते एकदा क्लिअर करू आणि मग ग्राफ घेऊया. एक्झाम्पल हे नंतर घेऊ. थोडीशे म्हणजे समजा 1,1 हा पॉईंट कुठे येईल, 2 -2 हा कुठे येईल, -3 2 हा पॉईंट, किंवा -1 -1, तसंच 2 -3. हे 4-5 पॉईंट प्लॉट करूया ग्राफवरती आणि मग आपण ग्राफ क्वेश्चनला सुरुवात करूया. कारण पॉईंट जर प्लॉट करता येत नसतील तर मग अवघड आहे. काही जणांचं तिथे पण कन्फ्युजन होतं, पॉईंट दिलेला असतो प्लॉटच करता येत नाही. इथे ओरिजिन आहे, इथे 1 2 3 4 ग्राफ पेपर वापरत नसताल तर हे डिस्टन्स जे आहे ते बऱ्यापैकी इक्वल पाहिजे. एकदम ॲक्युरेट असायची गरज नाही. अगदी स्केल घेऊन पट्टी घेऊन 1 सेंटीमीटर प्रत्येकामध्ये डिस्टन्स घ्यायची गरज नाही. तरीसुद्धा त्यातल्या त्यात 1 सेंटीमीटर एवढा आणि पुढचा 1 सेंटीमीटर व्यवस्थित असावं. 1 2 किंवा इथे 1 2 3 4 5 6 6पर्यंत 1 2 3 4 5 हे एक हे तुम्ही ग्राफ पेपरवर काम केलं तर चालेल. ज्यांच्याकडे ग्राफ पेपर आहे नाही आहे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नोटबुकमध्ये माझ्यासारखं थोडीशी पट्टी वगैरे वापरून स्केल वापरून तुम्ही व्यवस्थित वाटेल असं लिहिलं तर चालेल. ओरिजिनच्या राईट साईडला जो असतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि लेफ्टला असतो तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजेच एक्स डॅश. ओरिजिनच्या वरच्या साईडला म्हणजेच पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि खालच्या साईडला निगेटिव्ह वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. त्यानंतर इथे सुद्धा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती वाय कोऑर्डिनेट 1 2 3 4 5 आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वायवरती निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती -1 -2 -3 -4 आणि -5. बघा पॉईंट प्लॉट करायचा थोडाफार प्रॉब्लेम येतो. अचानक सगळं येत असतं आपल्याला, पॉईंट प्लॉट करायला चुकतो. इथे पहिला पॉईंट घेऊया आपण. एक काम करूया, यांना नावं पण देऊ. ABCD असे पॉईंट देऊया. म्हणजे पहिला पॉईंट आहे A B C D आणि E. आहेत का सगळे? राशी, प्रीती, रणवीर, सानिका. तबस्सुम, नबीला, आर्यन, अपूर्व, आदिती, अनुष्का. अब्सेंट ना, ठीक आहे. बघा हे फर्स्ट पॉईंट A 1,1 हा प्लॉट करायचा आहे. तर याला म्हणतात एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 1. इथे बघायचं एक्स ॲक्सिसवरती 1 कुठे आहे आणि वाय ॲक्सिसवरती 1 कुठे आहे. आणि मग एक्स ॲक्सिसवरती ज्या ठिकाणी 1 आहे तिथून व्हर्टिकल लाईन आणि वाय ॲक्सिसवरती 1 आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट आहे A1,1. दुसरा पॉईंट बघूया 2 -2. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट -2 आहे. एक्स कोऑर्डिनेट
म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय कोऑर्डिनेट मात्र -2 असेल तर मग यांचा इंटरसेक्शन कुठे येईल? 2 -2 यांचा इंटरसेक्शन बी पॉईंट येईल 2, -2. ग्राफ काढून लगेच प्लॉट करा. तिसरा पॉईंट -3, 2. एक्स कोऑर्डिनेट -3 कुठे येणार? एक्स ॲक्सिसवरती -3 म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरती -3 हा इथे, आणि वाय कोऑर्डिनेट 2 आहे म्हणजेच इथे वाय कोऑर्डिनेट 2, एक्स कोऑर्डिनेट -3 म्हणजेच -3 वरून वर्टिकल लाईन आणि ही लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट आहे आपला सी -3, 2. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डी -1, -1 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिसवरती -1 आणि वाय ॲक्सिसवरती सुद्धा -1 म्हणजेच एक्स ॲक्सिसवरचा हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवरचा -1 ची वर्टिकल लाईन आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरचा -1 ची हॉरिझॉन्टल लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो पॉईंट आहे -1, -1. आणि शेवटचा पॉईंट आपण डी 2, -3 बघतोय. ॲक्च्युली 2, -2 ऑलरेडी प्लॉट केलेला आहे. 2, -3 असेल तर एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट -3 म्हणजेच या ठिकाणी येईल ई 2, -3. अजून एखादा 2, 5 ई एफ पॉईंट घेऊया 3, 5 आणि जी पॉईंट घेऊया -4, 5. एक 2 पॉईंट प्लॉट करा. लक्षात येईल नक्की काय करतोय आपण. फक्त पॉईंट प्लॉट करतोय. नंतर आपल्याला याच्यापासून ग्राफ काढायचा आहे, लाईन ड्रॉ करायचे, ते सगळा खेळ नंतर करायचा आहे. बोला. शाबाश. म्हणूनच मी परत घेतलं. झालं नसतं तर मी आता सांगितलंच नसतं. मी तो टॉपिकच घेतला असता, प्लॉटिंग द पॉईंट ऑन द ग्राफ. झालेलं आहे म्हणून सुरुवातीला आपण क्वेश्चन घ्यायच्या अगोदर हे घेतोय की आपल्याला हे नक्की क्लिअर आहे का. 7, 8, 9, 10 पर्यंत 10th मध्ये गेल्यावर सुद्धा चुका होतात. ह्याच्यामध्ये आपल्याला पॉईंटच कळत नाही कुठे प्लॉट करायचं. आणि मग शेवटचा 3, 5. एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट 5 म्हणजेच 3 वरून वर्टिकल लाईन आणि 5 वरून हॉरिझॉन्टल लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते. ॲक्च्युली पॉईंटला तुम्ही डॉट करून असं सर्कल काढा. हा पॉईंट प्लॉट करायची शक्यतो मेथड आहे बऱ्याच ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये अशा पद्धतीनंच दिसेल तुम्हाला. त्या पॉईंट ज्या ठिकाणी असेल तिथे सर्कल काढा. जसं इथे मी एफ हा पॉईंट दाखवला आहे 3, 5 आणि शेवटचा -4, 5. -4 एक्स कोऑर्डिनेट इथे येणार आहे आणि 5 वाय कोऑर्डिनेट इथे येणार आहे. कसं असतं सोरीत आपलं लक्ष आहे ना, कधी कधी एका ठिकाणी नसून भरपूर ठिकाणी असतं. त्यामुळं मग हे अशा गोष्टी छोटे छोटे जे असतात त्या आपल्या लक्षात राहत नाहीत किंवा विसरल्या जातात. म्हणून कधीतरी सुरुवात करताना तरी सुरुवातीपासून थोडीशी ओळख करून देणं गरजेचं असतं. त्यामुळं मला हे घेणं भाग आहे. सगळ्यांना रिव्हिजनची थोडी गरज असतेच. झालं का बघा. काय चुकलं असेल तर सांगा. पॉईंट प्लॉट करणे पाहिलं आपण. ABCDEFG असे 4 आणि 3 7 पॉईंट प्लॉट केले. आणि मग आपला जो क्वेश्चन आहे, आपला क्वेश्चन ठीक आहे. झालं सगळ्यांचं. थोडक्यात असं की तुम्हाला इक्वेशनचा कुठलाही ग्राफ काढायचा असेल तर तुम्हाला अगोदर
पॉईंट प्लॉट करता आलं पाहिजे. आता लाईनचं इक्वेशन दिलंय, पॉईंट कुठनं कसा प्लॉट करायचा, पॉईंटचा काय संबंध लाईनशी, हा प्रश्न जर पडत असेल तर तो खूप छान प्रश्न आहे. याचं उत्तर लाईनच्या डेफिनेशनमध्ये. लाईनची डेफिनेशन कोण सांगेल का? अरे रेषा, रेषाखंड, रेषा, काहीतरी डेफिनेशन झाली असेल की शाळेत. 7वीला पॉईंट प्लॉट करायचं झालं का? लाईन नाही झाली का? रेषा नाही झाली का? लाईनसाठी कमीत कमी लाईन ड्रॉ करायसाठी लाईनची डेफिनेशन काय? नंबर ऑफ पॉईंट्सचा लोकस. लोकस टॉपिक आहे तुम्हाला 10वी 11वीमध्ये गेल्यानंतर लोकस टॉपिक आहे. लोकसमध्ये पॉईंटचा सेटला लोकस म्हणतात आणि तो जर पॉईंटचा सेट एका लाईनमध्ये असेल स्ट्रेट लाईन म्हणतात. नंबर ऑफ पॉईंट्स चा सेटला स्ट्रेट लाईन म्हणतात. मग तो लोकस स्ट्रेट लाईन पण असू शकतो, सर्कल पण असू शकतो, अजून बरंच काही आहे, पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, पण त्याच्याकडे नाही जायचं आपल्याला. आपण फक्त स्ट्रेट लाईन बघूया. बघा इक्वेशन काय दिलेलं आहे, y मायनस एक्स इज इक्वल टू 2. आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा चार्ट तयार करायचा आहे. लाईनसाठी शक्यतो 2 मेथड आहेत, दोन्ही मेथड मी सांगतो. दिलेलं इक्वेशन y मायनस एक्स इज इक्वल टू 2 या फॉर्मचं y इज इक्वल टू समथिंग या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे मायनस एक्स राईटला गेल्यानंतर एक्स प्लस 2 येईल. हे इक्वेशन जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू आपण ठरवायची आणि वायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची. एक्सची व्हॅल्यू आपण पाहिजे ती ठरवू शकतो. शक्यतो ज्यावेळेस ग्राफ काढणार आहे तुम्ही, ओरिजिन आहे 1 2 3 4 5, -1 -2 -3 -4, -1 -2 -3 -4, 1 2 3 4, हे असं काहीतरी असेल. ग्राफ जर तुम्हाला एवढ्याच बसवायचं आहे तर कंजूससारखं व्हॅल्यू घ्यायच्या नाहीत. म्हणजे एकदम जवळ ग्राफ कुठेतरी 2 पॉईंट येणारे इथेच येतील आणि इथेच ग्राफ संपून जाईल असं न करता ग्राफ पूर्ण पेपरमध्ये आला पाहिजे. म्हणजे तुम्ही पॉईंट असे चॉईस करायचे. समजा इथे 1 2 3 4 5 असं आहे आणि इकडे -1 -2 -3 -4 आहे. इथे 1 2 3 4 -1 -2 -3 -4. एक्सच्या व्हॅल्यू अशा चॉईस करायच्या, वायच्या व्हॅल्यू अशा मिळाल्या पाहिजेत की पॉईंट शक्यतो डिफरंट क्वाड्रंटमध्ये आले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर वायची व्हॅल्यू किती येते? एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर 1 + 2 म्हणजे वाय किती मिळतोय? 3. आणि एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर 2 + 2 4. एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर 3 + 2 5. म्हणजेच आपला एक्स कॉमा वाय, इथे मी पॉईंट पण लिहितो. आपला पहिला पॉईंट काय आला? एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर 3, वाय एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर वाय किती येतोय? 4. एक्सची व्हॅल्यू 3 असेल तर वाय किती येतोय? 5. हे 3 पॉईंट आले आणि हे 3 पॉईंट मग कुठे प्लॉट करणार तुम्ही? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग त्या केसमध्ये ग्राफ काढताना तुम्ही ग्राफचं ओरिजिन मध्ये काढायची गरज नाही. त्या ठिकाणी तुमचा पेपर जर एवढा असेल तर ओरिजिन कुठे आला तर चालेल? कोपऱ्यात आला तर चालेल. लेफ्ट बॉटम कॉर्नरमध्ये ओरिजिन आलं तर चालेल. सेंटरला सगळा ग्राफ तुम्ही सेंटरला ओरिजिन काढणार, एक्स वाय ॲक्सिस काढणार आणि हे जे 3 पॉईंट आलेत, एक्स कोऑर्डिनेट 1 वाय कोऑर्डिनेट 3, म्हणजे पहिला पॉईंट आपण एक्स कोऑर्डिनेट 1 वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे असा पॉईंट मिळेल. पहिला इथे 1,3. सेकंड पॉईंट 2,4 2,4 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट 4 म्हणजे 2,4. आणि तिसरा पॉईंट 3,5 वाय कोऑर्डिनेट 5 इथे असेल. समजा एक्स कोऑर्डिनेट 3 आणि वाय कोऑर्डिनेट 5. हे लाईन व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ड्रॉ करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट डॉटेड लाईन चालेल. एकदम
काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्ट लाईन काढली तर चालेल, डार्क नको. एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 5. आता ह्या लाईन बघा, लक्ष द्या, ह्या लाईन जे पॉईंट आलेले आहेत एकदम वरती आलेले आहेत, आणि तुम्ही लाईन ड्रॉ करणारे या 3 पॉईंटमधून लाईन गेलीच पाहिजे. जर जात नसेल तर तुमचं एकतर जे तुम्ही डिस्टन्स घेतलेलं आहे 1 युनिट 2 युनिट जे काही सेंटीमीटरमध्ये असेल, इंचमध्ये असेल, ते चुकलेलं आहे. जर एक लाईन कारण आपल्याला माहिती आहे हे लाईनचं इक्वेशन आहे, लाईनचं इक्वेशन आहे म्हणजे या 3 पॉईंटमधून लाईन पास झाली पाहिजे. आता माझी लाईन जात नाही आहे त्या 3 पॉईंटमधून, वर खाली होत आहेत का, तर मी अंदाजे पॉईंट घेतले. त्यासाठी ग्राफ पेपर महत्त्वाचा आहे की ग्राफ पेपरवरती तुम्ही ॲक्युरेट पॉईंट प्लॉट केल्यानंतर जे पॉईंट कॅल्क्युलेशन करून मिळणार आहे त्याच्यामधून लाईन कंपल्सरी जाणारच आहे. हे अशी लाईन येईल. आता चुकलं कुठे, तर मी पॉईंट घ्यायला चुकलो म्हणण्यापेक्षा पॉईंट मी सगळे वरचेच घेतले. मी एखादा पॉईंट जर एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह घेतला असता, एक्स कोऑर्डिनेट -1 घेतला असता, तर इथे बघा -1 + 2 किती, तर 1. सॉरी, एक्स कोऑर्डिनेट इथे दाखवतो मी. शेवटी एक्स कोऑर्डिनेट जर -1 असतं, -1 + 2 म्हणजे 1 आलं असतं, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट -1, वाय कोऑर्डिनेट 1. म्हणजेच अजून एक पॉईंट आपल्याला कुठला मिळाला असता, एक्स कोऑर्डिनेट -1 आणि वाय कोऑर्डिनेट 1, म्हणजे इथला मिळाला असता -1,1. म्हणजे ग्राफ अजून खाली आला असता. हे थोडंसं प्रोपोर्शन कधी लक्षात येईल, शक्यतो काय करतात बऱ्याच ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट 0, -1 आणि +1 घेतात. आपण त्या पण व्हॅल्यू घेऊया, पण तुम्हाला याचा अंदाज अगोदर पाहिजे. एक्सच्या व्हॅल्यू आपण ज्या मनानेच घेतल्या 1, 2, 3, तर त्याच्यामुळे ग्राफ असा वरती आला. शक्यतो काय करूया, -1, 0 आणि 1 जर ओरिजिन तुम्ही सेंटरला घेणार असाल तर, ग्राफ पेपरच्या सेंटरला ओरिजिन घेणार असाल तर एक्सच्या व्हॅल्यू काय घ्यायच्या, -1, 0, बघा मी इथे लिहितो, एक्स कोऑर्डिनेट -1, 0, 1 किंवा -2, -1, 0, 1 + 2 असे पण चालेल, किंवा फक्त -2, 0 + 2 असे पण चालेल, तुम्हाला आवडतील त्या. एक्सच्या व्हॅल्यू काय टाकायच्या, इथे इक्वेशनमध्ये टाकायच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू म्हणजेच याला म्हणतात पेअर, एक्स आणि वायची पेअर, ज्याच्यामुळे आपल्याला काय करता येतो, पॉईंट प्लॉट करता येतो. आणि पॉईंट प्लॉट केल्यानंतर त्याच्यामधून लाईन जर जात नसेल तर आपलं कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये तरी चुकलेलं आहे किंवा पॉईंट प्लॉट करायला चुकलेलं आहे. जर लाईन सगळ्या पॉईंटमधून जात नसेल तर ॲक्च्युली आपल्याला शॉर्टकट जे आहे लाईन ड्रॉ करण्यासाठी, हे असे 3-4 पॉईंट घ्यायची गरज नाही. आपण बघणार आहे पुढे, फक्त लाईन ड्रॉ करण्यासाठी, ॲक्युरेट लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला किती पॉईंट लागतात, फक्त 2 पॉईंट लागतात. आणि ते 2 पॉईंट आपल्याला कुठले मिळवायचे आहेत, तर एक्सची व्हॅल्यू 0 घेऊन आणि वायची व्हॅल्यू 0 घेऊन, एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे, ते आपण नंतर बघूया. हा ग्राफ झाला का बघा. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. छोट्याशा ग्राफपासून सुरुवात केली आपण, पुढचे एक्झाम्पल आहेत अजून बरेच. पुढे ग्राफवरती क्वेश्चन कसे विचारले जातात हे पण आपल्या लक्षात येईल. पुढे तसे क्वेश्चन पण आहेत की ग्राफ प्लॉट करून आपल्याला त्याचे आन्सर देता येणार आहेत. ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. कशासाठी, तर फिजिक्ससाठी ग्राफ महत्त्वाचा आहे. त्यानंतर 11वी 12वीमध्ये
बरेच एक्झाम्पल असे असतात की सॉल्व करत बसलं की 2 पेजेस जातात, पण तुम्हाला जर ग्राफ समजले असतील, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये स्पेशली ग्राफ समजले असतील तर तुम्हाला त्यांचे आन्सर, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा एक सेक्शन आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ समजले असतील, ग्राफ जर नीट कळत असेल तर त्याच्या एक्झाम्पलचं आन्सर MCQचं स्पेशली MCQचं आन्सर तुम्ही पटकन देऊ शकता. आणि त्याची सुरुवात ॲक्च्युली इथूनच होते. बेसिक ज्यांचं क्लिअर नसतं, 8, 9, 10ला लक्ष दिलेलं नसतं, अशा लोकांना ग्राफ काय प्रकार आहे हे समजून घ्यायलाच एक अर्ध वर्ष 6 महिने जातात. ह्याच्यामधले एकदम सोप्यापासून इझी लेवलपासून डिफिकल्ट लेवलपर्यंत सगळे क्वेश्चन आपण घेणार आहे. त्यामुळे शक्यतो बघा, मी आता फक्त काय करतो, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन हे लिहित नाही, डायरेक्ट इक्वेशन लिहितो आहे ज्याचा ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 2x + y = 3, 2x + y = 3. आणि मग एक एक्झाम्पल देत नाही मी, 3-4 एक्झाम्पल एकदम देऊन ठेवतो ज्यांचं सॉल्व झालेलं आहे. नाही, पुढे अजून वेगळे क्वेश्चन पण आहेत. ड्रॉ द ग्राफ. एवढं ठीक आहे, कारण पुढे अजून ग्राफ काढून काही क्वेश्चन पुढे त्यांनी ॲड केलेलं आहे. एवढा ग्राफ काढा पटकन. 2x + y = 3. सुरुवात कुठून करायची, तर दिलेल्या इक्वेशनवरून y काय येतो आहे. जर 2x + y = 3 असेल तर y = 3 - 2x. आणि मग एक टेबल तयार करायला लागेल ज्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण ठरवणार आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. आणि त्या x आणि y च्या व्हॅल्यू काळजी घ्यायची, त्या x आणि y च्या व्हॅल्यू पॉईंटमध्ये नाही आल्या पाहिजेत. x ची व्हॅल्यू तर आपण पॉईंटमध्ये घेणारच नाही आहे. आपण 0, 1, 2, 3, 4, -1, -2, -3 या x च्या व्हॅल्यू घेणार आहे. प्रॉब्लेम कुठे आहे, y च्या व्हॅल्यू. आता इथे पण y चा कोएफिशियंट 1 असल्यामुळे y ची व्हॅल्यू तशी पॉईंटमध्ये येणारच नाही. आपण ओरिजिन सेंटरला येणार आहे ग्राफच्या का खाली घ्यायचं आहे, लेफ्ट बॉटमला घ्यायचं आहे, हे नंतर ठरवूया. अगोदर हे बघूया की ग्राफचे पॉईंट कसे मिळत आहेत. आणि मिनिमम 3 पॉईंट ठीक आहे, 2च बास होतात ग्राफ काढायला, पण आपण 3 पॉईंट घेऊ शकतो. तुमच्या इच्छेनं, तुम्ही ग्राफ पेपरवर करत असताल तरी चालेल, तुम्ही नोटबुकमध्ये करत असताल तरी चालेल. कारण मी बोललो की ग्राफ पेपरवर करा, तुमचा प्रश्न असणार की मग हे कुठं लिहू. तुम्हाला माहिती आहे तिकडे बाजूला असते जागा, मग तसं लिहिलं तर चालेल. ग्राफ पेपरवर नोटबुकमध्ये, ग्राफची नोटबुक असेल त्याच्यामध्ये मग बाजूला जागा असते, तिथे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आणि ग्राफ पेपरवरती तुम्ही ग्राफ प्लॉट करायचा. ते बरं पडेल, तुम्हाला जास्त ड्रॉ करायची गरज पडणार नाही. फक्त ओरिजिन ठरवायचं आहे. आणि गडबड ही अशी नाही करायची की पहिल्यांदा चला उभी लाईन आडवी लाईन पहिल्यांदा ओरिजिन XY ॲक्सिस काढून घेऊया, अजिबात नाही. अगोदर हे ठरवूया की पॉईंट काय येत आहेत, आपल्याला जे पॉईंट प्लॉट करायचे आहेत, म्हणजेच x, y हा जो पॉईंट आहे त्या पेअर काय येत आहेत. कमीत कमी 2 लागतात, 2 बास होतील, पण आपण 3 घेऊया. x आणि y, x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि XY म्हणजे याला पेअर म्हणतात, ऑर्डर पेअर पॉईंट प्लॉट करण्यासाठी लागणारी. आता इथे x ची व्हॅल्यू 0, शक्यतो 0, -1 आणि +1 अशीच घेऊया. खूप मोठी काहीतरी व्हॅल्यू येत असेल तर आपल्याला विचार करायला लागेल. इथे कॅल्क्युलेशन मात्र तुम्ही बाजूला कुठेतरी रफ केलं तर चालेल, जसं मी इथे करतो. नंतर पुसणार आहे मी 3 - 2x आणि मग फर्स्ट कॅल्क्युलेशन कोणासाठी, -1 साठी, म्हणजेच y = 3 - 2 × x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, -1. आणि मग इथे गुणाकार अगोदर हे माहिती आहे आपल्याला, 3 -2 म्हणजेच 5. म्हणजेच x ची व्हॅल्यू जर मी -1 घेत असेल तर y ची व्हॅल्यू किती येते, 5 येते. म्हणजेच पहिला पॉईंट काय मिळाला आपल्याला, -1, 5.
त्यानंतर सेकंड, एक्सची व्हॅल्यू मी काय घेतो आहे, 0 घेतो आहे. एक्सची व्हॅल्यू जर 0 घेत असेल, y इज इक्वल टू 3 मायनस 2 इंटू 0. 2 इंटू 0 0 होणार आहे, म्हणजे फक्त 3 येणार आहे. y किती आला, एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर y 5 येतं आहे. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर y 3 येतं. म्हणजेच दुसरा पॉईंट मिळाला 0,3. आणि तिसरा, y इज इक्वल टू 3 मायनस 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, +1. एक्सची व्हॅल्यू जर 1 घेत असेल तर 3 मायनस 2 म्हणजेच 1 येणार. एक्सची व्हॅल्यू 1 घेत असेल तर y पण 1 येतो आहे, 1,1. 3 पॉईंट आपल्याला प्लॉट करता येतील. अशा पद्धतीनं तुम्ही ग्राफमध्ये ओरिजिन घेऊ शकता. आता हा -1,5 बघा, लक्षात येतो का, -1,5 एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली म्हणजे थोडासा लेफ्टला जाणार आहे ग्राफ. म्हणजे तुम्ही ओरिजिन एकदम कॉर्नरला खाली घेऊन चालणार नाही. तुमचा ओरिजिन असा कुठेतरी इथे -1 पण पाहिजे, -1 -2 असं काहीतरी. आणि इथे ओरिजिन येईल, इथे 1 1 2 3 4 5 1 2. एक्स कोऑर्डिनेट मॅक्झिमम 1च आहे, त्यामुळे काय y -1 -2 -3. निगेटिव्ह y कोऑर्डिनेट जास्त काही नाही आहे. म्हणजे हा एक्स ॲक्सिसला इथे एक्स डॅश आणि वाय डॅश. पॉईंट प्लॉट करा, लाईन ड्रॉ करा, ग्राफ काढा पटकन. पुढचा क्वेश्चन असा आहे की आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण ग्राफवरून काही प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत. स्वरित, आदित्य, व्हिडिओ का बंद आहे? शाबाश, जरा लवकर उठायचं की रे. सगळे आता उद्यापासून व्हिडिओ बंद करून नाश्ता करताना दिसतील दर रविवारी सकाळी. स्वरितने सांगितलं आता. तुला ऑनलाईन क्लासचा काहीतरी फायदा होतोय है ना सर? बघा काय आला ग्राफ. पहिला पॉईंट -1,5. एक्स कोऑर्डिनेट -1 आहे, वाय कोऑर्डिनेट 5 आहे. म्हणजेच हे असं काहीतरी. हे लाईन मी जास्त डार्क काढत नाही आहे, तुम्ही पण लाईटच ड्रॉ करा, नाही केली तर ड्रॉ तरी चालेल, डायरेक्ट पॉईंट प्लॉट केलं तर चालेल. -1,5 हा इकडे पॉईंट मिळतो आहे. त्यानंतर एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 3 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय ॲक्सिसवरचा पॉईंट, लक्षात ठेवा. एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट 3 आहे. वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे पॉईंट इथे येणार. एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 1. एक्स आणि वाय दोन्ही सुद्धा कोऑर्डिनेट काय आहेत, 1 आहेत. एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 1 म्हणजेच पॉईंट असं आहे ना. हे अशा पद्धतीनं लाईन मिळेल आपल्याला. बघा ग्राफ बरोबर आलाय का. हां, एक सांगायचं राहिलं, ग्राफ झाल्यानंतर लाईनचं इक्वेशन लिहायचं. तिथे लाईन ड्रॉ केल्यानंतर लाईनचं इक्वेशन काय आहे, 2x + y = 3. लाईनवरती खाली किंवा वरती कुठेतरी एका ठिकाणी 2x + y = 3 लिहायला अजिबात विसरू नका. कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन जर ड्रॉ करायच्या असतील तर तुम्हाला माहीत पाहिजे की ही लाईनचं इक्वेशन काय आहे. लाईनचं इक्वेशन लगेच तिथे लिहायचं. तुम्ही बुकमध्ये पाहिजे तर कन्फर्म करून घ्या, शक्यतो लिहिलंच पाहिजे. पुढचा क्वेश्चन देतो मी इथे.
अरे आवाज एवढा बारीक येतोय ना की मला काहीच कळत नाही. तू बोलते एवढंच कळतंय. थोडासा माईक जवळ घे मोबाईलचा तुझ्या. माईक कुठे असतो? काही जण माईक जवळ घे म्हणल्यानंतर डिस्प्ले जवळ घेतात, जिथून ऐकतो ते बोलतात, तिथे बोलतात. तर ऐकतो ना, कानाच्या इथं भाग असतो, तिथे रिसिव्हर असतो, ट्रान्समीटर नसतो. माईक खाली असेल बघा. आर्या, परत एकदा काय म्हणत होता? एक्स ॲक्सिसवर हां, ते कधी येणार माहिती आहे? बघा, लक्ष द्या. पुढे पुढे गेल्यावर ते बघणारच आहे आपण. जसा एक्स कॉर्डिनेट 0 घेतला, एक्स कॉर्डिनेट 0 घेतल्यामुळे पॉईंट कुठल्या ॲक्सिसवर आला? हां, पॉईंट प्लॉट कर. अरे पॉईंट ज्या ठिकाणी आला तिथे त्यांचे कॉर्डिनेट लिहायचे राहिले. हा या पॉईंटचा कॉर्डिनेट -1,5. इथे कॉर्डिनेट आहे. पाहिजे तर नाव पण द्या, ABCD काय आवडेल ते, XYZ देऊ नका. हा आहे 0,3 आणि हा आहे, बघा आर्याने विचारलेला प्रश्न की इथे वाय ॲक्सिसवर पॉईंट आला आहे, तसा एक्स ॲक्सिसवर येऊ शकतो का? वाय ॲक्सिसवर का आला? तर एक्स कॉर्डिनेट आपण 0 घेतला. या टेबलमध्ये एक्स कॉर्डिनेट 0 घेतला, वायची व्हॅल्यू मिळाली, म्हणून वाय ॲक्सिसवर पॉईंट आला. तेच तुम्ही वायची व्हॅल्यू 0 घेतली असती, या इक्वेशनमध्ये जे काही इक्वेशन आहे याच्यामध्ये वायची व्हॅल्यू 0 टाकली असती, 2x = 3 म्हणजेच x = 3/2 आला असता. त्या ठिकाणी तो पॉईंट कुठल्या ॲक्सिसवर आला असता? एक्स ॲक्सिसवर. का? तर एक्स ॲक्सिसवरती वाय कॉर्डिनेट 0 असतो, वाय ॲक्सिसवरती एक्स कॉर्डिनेट 0 असतो. त्यामुळं इथे येऊ शकतो, पण ज्या पद्धतीनं आपण पॉईंट घेतोय त्याप्रमाणे तुमचा एक्स ॲक्सिसवर पॉईंट येणार नाही. जास्तीत जास्त काय होईल? एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 0. फॉर एक्झाम्पल y = 2x अशी लाईन दिली आहे त्यांनी. तर इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर 2 × 0 म्हणजे y काय येणार आहे? 0. म्हणजेच तो ओरिजिनच असणार आहे, ओरिजिन असणार आहे. पण सध्या तरी आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेऊन y फाइंड करतोय, त्यामुळं मग एक्स ॲक्सिसवर पॉईंट येणार नाही. अरे समजलं का? नेक्स्ट क्वेश्चनला, ड्रॉ द ग्राफ ऑफ लाईन x - 2y = 3, x - 2y = 3. हे पूर्ण लिहित नाही मी. ड्रॉ द ग्राफ ऑफ द लाईन x - 2y = 3. पण पुढे अजून काय विचारलंय? फ्रॉम द ग्राफ फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. फ्रॉम द ग्राफ फाइंड द कोऑर्डिनेट्स of the point when. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्हाला हे असे क्वेश्चन समजले की तुम्हाला ग्राफ समजलं. x = -5 सेकंड, y = 0. ठीक आहे. याच्यासाठी मात्र तुम्हाला एक्स कॉर्डिनेट -5 दिला. ग्राफ काढताना अगोदरच लक्षात आलं पाहिजे की आपल्या ग्राफमध्ये एक्सची व्हॅल्यू -5 पर्यंत पोचायचं आहे. हे इथपर्यंत चालणार नाही, -2 पर्यंत. कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू ग्राफवरून एक्सची व्हॅल्यू -5 असताना, ग्राफ म्हणजेच लाईन. ग्राफ ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काय असतं? तर आपण ड्रॉ केलेली लाईन असते. ग्राफ एक्स कॉर्डिनेट -5 असताना वाय कॉर्डिनेट किती आहे आपल्याला हे ग्राफवरून काढायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी मात्र तुम्हाला ओरिजिन हा ग्राफ पेपरच्या सेंटरलाच घ्यावा लागेल. क्वेश्चन लिहून झालं का बघा सगळ्यांचं?
हां, पहिलं तर आपण नेहमीप्रमाणे ग्राफ काढूया. x - 2y = 3चा ग्राफ. आता इथे पण प्रॉब्लेम येणार आहे ग्राफचा. का तर 2y आहे. 2y असल्यामुळे y = फाइंड करताना /2 होणार आहे. त्यामुळं मग x - 2y = 3 म्हणजेच 2y = x + 3 येईल. 2y = x + 3 येईल. सर x - 3 ना. नाही रे, x + 3. x - 3 येईल का? हां, x - 3 येईल की रे. x काय करूया, -2y आहे ना, निगेटिव्ह आहे. -2y राईटला घेऊया आणि 3 लेफ्टला घेऊया. म्हणजे x - 3 = काय मिळेल, 2y. पण आपल्याला काय पाहिजे, y पाहिजे आहे. त्यासाठी 2 काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच y = कोणाला डिवाइड होईल, x - 3ला 2 डिवाइड होईल. हा आला y. आणि मग छोटासा टेबल तयार करूया ज्याच्यामध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू, पॉईंट पण लिहायला थोडी जागा देऊया. नंतर ग्राफ काढताना बघूया. x आहे, इथे y आहे आणि x, y पॉईंट आहे. आणि मग पॉईंट बघा इथे फ्रॅक्शनमध्ये आले नाही पाहिजे. /2 म्हणजे लगेच इथे गोंधळ होणार आहे. असे नंबर आले पाहिजेत वरती. x - 3 असा आला पाहिजे ज्यांना 2 नी डिवाइड होईल. फॉर एक्झाम्पल, आणि हे तोंडी करून बघायचं. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर किती येईल बघा. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला 3 पॉईंट पाहिजेत. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर 0 - 3 -3/2. y ची व्हॅल्यू -3/2 मला आवडत नाही. x ची व्हॅल्यू 0 घेणार नाही. x ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय येईल. आपण कोणकोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या, 0 1 -1 2 -2 3 -3 4 -4. कंटाळा येईपर्यंत आपण असं पुढे जाऊया, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करत. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 0 घेतली. x ची व्हॅल्यू 0 असेल तर y -3/2 येतो आहे. तो प्लॉट करायला, पॉईंट प्लॉट करायला मला अवघड जाईल. त्यामुळं मी x ची व्हॅल्यू 0 घेणार नाही. मी ठरवणार आहे x ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे आणि y ची व्हॅल्यू माझ्या आवडीची मिळते का. x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 - 3 किती, -2 / 2 म्हणजेच किती, -1. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 1 घेत असेल तर y किती येतोय, -1. म्हणजे पहिला पॉईंट आपल्याला छान प्लॉट करता येईल 1 - 1 वाला. शक्यतो आपण बघणार आहे की इंटीजर कसे मिळतील. 3/2 5/2 -3/2 असे मिळाले नाही पाहिजेत. त्यासाठी मी अगोदर तोंडी करून बघणार. आता हे 1 घेतला, -1 घेतलं तर काय होईल. ॲक्च्युली -1 इकडे पाहिजे होता. निगेटिव्ह व्हॅल्यू लेफ्टला घ्यायच्या, राईटला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या जर निगेटिव्ह घ्यायच्या असतील तर. -1 घेतलं तर काय येईल, -1 - 3 किती, -4. -4 / 2 म्हणजे -2 y मिळेल कधी, x ची व्हॅल्यू -1 घेतली तर. म्हणजेच अजून एक पॉईंट मला -1 -2, x कोऑर्डिनेट -1 y कोऑर्डिनेट -2. हे कॅल्क्युलेशन मी तोंडी करतोय, पण मला वाटतं तुमचं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही बाजूला रफमध्ये करायला हरकत नाही. x ची व्हॅल्यू इथे टाका व्यवस्थित आणि y काढा. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बघा, तुम्हाला असं सांगितलं असेल की टेबलमध्येच कॅल्क्युलेशन करायचं आहे तर टेबलमध्ये कॅल्क्युलेशन करा. ही माझी जागा एवढी आहे की त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही करता येणार. तुम्हाला जर या टेबलमध्ये मोठा चार्ट बनवून इथे वायच्या ऐवजी y = x - 3 / 2 असं जर करणार असताल तर ते अजून छान आहे की इथे इक्वेशन घ्यायचं, सॉल्व करायचं, x ची व्हॅल्यू 1 टाकायची, y फाइंड करायचा आणि पॉईंट लिहायचा. इथे याचं कॅल्क्युलेशन, x ची व्हॅल्यू -1 घ्यायची, इथे कॅल्क्युलेशन. तुमच्या बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये बघा, शक्यतो डायजेस्ट वगैरे बाकीच्या ह्याच्यामध्ये न बघता तुमच्या जे काही स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड आहे, बुकमध्ये कसं दिलेलं आहे आणि हे कॅल्क्युलेशन त्यांनी बाजूला रफ केलेलं दिसणार नाही तुम्हाला, तुम्ही करू शकता. शेवटची x ची व्हॅल्यू समजा 2 घेतली तर किती येतं आहे, 2 - 3 म्हणजे -1 येईल. -1/2 नको आहे मला. -2 घेतली तर -2 - 3 किती, -5/2, हे पण नको आहे. मग दुसरी व्हॅल्यू कोणती आहे, x ची व्हॅल्यू 3 घेतली, 3 - 3 किती, 0 / 2 म्हणजे 0च येणार आहे.
म्हणजेच वाय 0 येईल जर एक्सची व्हॅल्यू किती घेतली तर 3 घेतली तर, म्हणजेच शबाश. काय आलं 3,0. अरे काय चाललंय, कुठे आहे आपण, काय घेतलं मी, तुम्ही काय बोलताय. एक्सची व्हॅल्यू किती घेतल्यावर वायची व्हॅल्यू किती आली, 3 ची व्हॅल्यू घेतलं. 3 ची व्हॅल्यू घेतल्यावर. आणि एक्सची व्हॅल्यू काय घेतल्यावर, x ची व्हॅल्यू 3 घेतलं, y ची व्हॅल्यू 0 आली. शबाश. बघा आता पॉईंट प्लॉट करा ग्राफ पेपरवरती. आणि महत्त्वाचं, एक्सची व्हॅल्यू -5 असताना वाय फाइंड करायचं आहे, ग्राफवरून काढायचं आहे. तुम्ही इथे किंमत टाकायची नाही, अजिबात नाही. ग्राफवरती दाखवायचं आहे की एक्स कॉर्डिनेट -5 असताना वाय किती येतो आहे, वाय कॉर्डिनेट 0 असताना एक्स किती येतो आहे, हे ग्राफवरती काढायचं आहे, पॉईंट प्लॉट करायचे आहेत. झाला का नाश्ता, झाला का. स्वरित समर्थ बोलू नका, नियती पण झाल्यावर परत कंटिन्यू करू शकतो. नियती काय करताय, झालं का जेवण वगैरे. अरे स्वरित काय झालं, मी किती वेळा बोलतोय, तू काय चालूच करत नाही मोबाईल. मी काढून टाकू का म्हणजे जागा होशील. हां चालू झाला. बर बघा ग्राफ कसा येणार आहे, बरोबर येतोय का बघा. सगळ्यांनी ग्राफ ट्राय करा, ज्यांना सोपं वाटतंय त्यांनी सुद्धा, ज्यांना अवघड वाटतंय त्यांनी सुद्धा, ज्यांना काही कळत नाही त्यांनी सुद्धा, ज्याला सगळं कळतंय त्यांनी सुद्धा. ओरिजिन घेतला इथे, एक्स कॉर्डिनेट किती आहे 1 - 1. शक्यतो काय करूया, सुरुवात इथूनच करायची की एक्स ॲक्सिसवरती सेम डिस्टन्सवरती आपल्याला 1 2 3 4 5 असे सेम डिस्टन्स ठेवून नंबरिंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6. आणि ते शक्यतो ग्राफ पेपरवर असेल तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर अजिबात चुकणार नाही. तुम्ही जर ग्राफ पेपर नाही वापरला तर मात्र हे चुकण्याची जास्त शक्यता आहे. जसं माझं चुकण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. तरीसुद्धा तुम्ही सांगताल, मला मदत करणार तुम्ही काय बरोबर आहे ते सांगायला. एक्स कॉर्डिनेट -5 आहे म्हणजे मला लांब लेफ्ट साईडला जावं लागेल, ॲटलिस्ट त्यात -5 यावा. वाय कॉर्डिनेट बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 एवढ्या लांब वायची व्हॅल्यू बघा. ग्राफवरून सांगता येत नाही कुठे जाईल एक्स आणि वाय निगेटिव्ह -1 -2 -3 -4 -5. शक्यतो 5 पर्यंत जाऊया आपण दोन्ही साईडला, सगळीकडे चारही साईडला. आणि मग पहिला पॉईंट प्लॉट करतो मी 1, -1. 1 एक्स कॉर्डिनेट आहे आणि वाय कॉर्डिनेट -1 आहे, म्हणजेच 1, -1 हा पॉईंट इथे येणार आहे. 1, -1 पहिला पॉईंट बरोबर आलेला आहे का बघा. दुसरा -1, -2. -1 एक्स कॉर्डिनेट आहे, -2 वाय कॉर्डिनेट आहे, म्हणजेच -1 एक्स कॉर्डिनेट -2 वाय कॉर्डिनेट, म्हणजेच -1, -2. आणि तिसरा पॉईंट 3, 0. आर्या तुझा प्रश्न होता की एखादा पॉईंट येऊ शकतो का. आपण एक्सची व्हॅल्यू अशी घेतली, वाय 0 येईल आणि वाय 0 आहे, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, मग एक्स कॉर्डिनेट 3 आणि वाय 0 याचा अर्थ इथे पॉईंट येणार आहे. म्हणजे असा पॉईंट येऊ शकतो जो एक्स ॲक्सिसवर येईल. आणि इथे 3, 0 पॉईंट आल्यानंतर प्लॉट करायला बरेच जण चुकतात. 3, 0 कुठे शोधायचा. आणि मग माझा ग्राफ थोडासा वरखाली येऊ शकतो, माझी लाईन जी आहे ती थोडीफार वरखाली येऊ शकते, का तर माझं डिस्टन्स सेम नाही आहे. पण तुमची लाईन ही तिन्ही पॉईंटमधून, माझी जरा जास्तच इकडे तिकडे गेलेली आहे, तुमची लाईन ही तिन्ही पॉईंटमधून पास होणारी असली पाहिजे. आणि ती लांबपर्यंत ड्रॉ करा, जेणेकरून तुम्हाला एक्स कॉर्डिनेट -5 असताना वाय कॉर्डिनेट किती येतो आहे हे कळेल. याचा आन्सर पाहिजे आपल्याला. इकडे तुमचं जर हे बरोबर आलं तर ही लाईन व्यवस्थित इकडे लांबपर्यंत जाऊ दे आणि मग तुम्हाला कळेल की एक्स कॉर्डिनेट -5 असताना
इथे ग्राफवरती लाईनवरती वाय कोऑर्डिनेट किती येतोय आणि हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वाय 0 असताना, वाय कोऑर्डिनेट 0 असताना म्हणजे कुठे वाय 0 असतो, एक्स ॲक्सिसवरती. वाय कोऑर्डिनेट 0 असताना एक्स कोऑर्डिनेट किती आहे तर 3 येतोय, म्हणजे 3,0. वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट, असा पॉईंट ज्या ठिकाणी लाईन म्हणजेच ग्राफ एक्स ॲक्सिसला कट करतोय. y = 0. लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसला लाईन कट करत असेल तर त्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू 0 असते, वायची व्हॅल्यू. हे जर x = 0 असतं तर हा पॉईंट आला असता ज्या ठिकाणी ग्राफ कुठल्या ॲक्सिसला कट करतो, वाय ॲक्सिसला कट करतो. वाय ॲक्सिसला कट करत असेल तर तो पॉईंट, त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो आणि मग त्याचा वाय कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड करता आला असता. सध्या मला 2 प्रश्नांची उत्तरं सांगा. एक्स कोऑर्डिनेट -5 असेल तर पॉईंट काय येणार, कोऑर्डिनेट पॉईंटचे पाहिजेत आपल्याला. एक्स कोऑर्डिनेट -5 असेल तर काय येणार आणि वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर काय येणार. -4 बरोबर आलेलं आहे का बघा. इथे मी ॲडजस्ट करतो, हे असं काहीतरी. एक्स कोऑर्डिनेट -5 असेल तर वाय कोऑर्डिनेट -4 येतं आहे प्रीतीच्या म्हणण्यानुसार. -5, -4 हा मिळाला पॉईंट. आणि दुसरा वाय कोऑर्डिनेट 0 असेल, वाय 0 याचा अर्थ ऑलरेडी इकडे तिकडे शोधत बसायची गरज नाही. वाय कोऑर्डिनेट 0 परत एकदा सांगतो, एक्स ॲक्सिसवरती पॉईंट येतो. वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे एक्स ॲक्सिसला कट करणारा पॉईंट. लाईन ज्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला कट करते त्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजेच पॉईंट कोणता, 3,0. 3,0 हा सेकंडचं आन्सर झालं. आणि -5, -4 हे फर्स्टचं आन्सर. सर ते फर्स्ट आन्सर -5 -4 गेले ते कसं घेतलंय? एक्स कोऑर्डिनेट तुझा ग्राफ झाला का ड्रॉ करून? हो. आणि ग्राफमध्ये मग लाईन अशी लांबपर्यंत घेतली का लेफ्ट साईडला खाली? हो. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की x = -5 असताना वाय कोऑर्डिनेट पॉईंट जो असेल त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड करा. आता इथे x कोऑर्डिनेट -5 कुठे असणार आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. इथे -5 बरोबर आहे. आता इथे तू जर उभी लाईन ड्रॉ केली तर आपला जो ग्राफ आलेला आहे त्या ग्राफला ही लाईन कुठे कट करते तो पॉईंट मिळाला. ही लाईन अशी ड्रॉ कर खाली -5 पासून आणि हा पॉईंट मिळाला का बघ. हो. हा पॉईंट मिळाल्यानंतर त्याचा वाय कोऑर्डिनेट चेक कर काय येतोय. हॉरिझॉन्टल लाईन काढ त्याच पॉईंटमधून, आला का -4. हो. म्हणजे ग्राफ बरोबर आहे. आणि मग एक्स कोऑर्डिनेट -5 असताना वाय कोऑर्डिनेट -4 येतोय. म्हणून मग हा पॉईंट जो आहे ज्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू -5 आहे त्या ठिकाणी पॉईंटचा कोऑर्डिनेट येतोय -5, -4.